हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता येणाऱ्या रविवारी महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आमच्या पिल्लूचं एक छानसं फोटोशूट घरच्या घरी केलेलं आहे. डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी, पिल्लूला मी साडी कशी ट्रॅप केलेली आहे, डेकोरेशन कसं केलेलं आहे, सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला पण जर तुमच्या बाळाचं फोटोशूट करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे. तर अगोदर सांगते, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्याच्यानंतर लाईक करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथे मी कार्डबोर्ड घेतलेला आहे. खूप जुना एक कबट होता, त्यालाच मी कार्डबोर्डचा यूज करून इथे मी डमरूचं स्केच केलेलं आहे. डमरू काढून घेतलेला आहे पेन्सिलने आणि त्यानंतर त्रिशूल पण काढून घेतलेला आहे. आता हा जरा जाड होता कार्डबोर्ड, त्यामुळे मला कटिंगला थोडंसं अवघड गेलं, कारण त्याचा कटआउट करायचा होता, त्यामुळे त्याला अवघड गेलं मला जाड असल्यामुळे. तुम्ही पातळ असेल तर घेऊ शकता. आता हा कटआउट मी त्रिशूल आणि डमरूचा वेगळा वेगळा कट केला होता. त्यानंतर त्रिशूलला गोल्डन कलरनी मी कलर केलेला आहे, पूर्ण गोल्डन कलर दिला. त्यानंतर थोडासा सिमरी माझ्याकडे कलर होता तोही लावलेला आहे. त्यानंतर डमरूला पण छान कलर करून घेतलेला आहे. आणि हा काळ्या कलरचा कपडा आहे, काळ्या रंगाचा. तर इथं शर्ट पॅन्ट पीस होता माझ्याकडे, तुम्ही ओढणी किंवा काही साडी वगैरे असेल काळी तर ती पण यूज करू शकता. आणि आता इथे हे महादेवाचं एक आकृती बनवतात महादेवाची. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. आपण साक्षात महादेवाचा आकृती काढत आहोत, त्यामध्ये काही चुकीचं नको व्हायला म्हणून हे एक एक गोष्ट बारकाईनं बघून करत होते. तर इथे काळ्या कपड्यावरती तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदळाच्या साहाय्यानं हे महादेवाची आकृती काढत आहेत. तर जेव्हा आपण ना कुठली तरी गोष्ट काढण्याचा प्रयत्न करतो ना, तर त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्याच एक एक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून ह्यांनी सगळ्या गोष्टी इथे बनवत होते. तर हे सगळं करायला आम्हाला जवळपास ते 7 वाजता ऑफिसवरून आले होते. 7 ते 11पर्यंत त्यांचं हेच काम चालू होतं, हे बनवण्याचंच. कारण तांदूळाच्या साहाय्याने हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. एक एक त्याचा कण जो आहे ते व्यवस्थित एकाच लाईनशीर लावणं. इथे स्केल घेतली आहे त्यांनी. त्यानंतर माझी बँगल पण घेतली होती, बँगलने पण त्यांनी बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करत होते. त्यानंतर हा जो गळ्यातला साप आहे महादेवांच्या, तो आम्ही शेंगदाण्याने बनवलेला आहे. तर फायनली हा असा काहीसा महादेवाची आकृती दिसत होती. त्यानंतर हा डमरू आणि त्रिशूल मी जे बनवला होता तो आम्ही साईडला ठेवलेला होता. वरच्या साईडला स्पेस ठेवलेला होता, तिथे आता हर हर महादेव हे असं लिहायचं होतं. तर तेही तांदळांच्या सहाय्यानं आम्ही काढलेलं आहे. आणि कधी पण कापड जेव्हा टाकताय ना तुम्ही, त्याच्या सेंटरमध्ये महादेवाची आकृती काढून घ्या. अगोदर पेन्सिलनी काढा जर वाटत असेल तर गरज. आणि वरच्या साईडला थोडासा स्पेस ठेवा जिथे आपल्याला हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय असंही तुम्ही काढू शकता. आता आम्ही इथे हर हर महादेव काढत आहोत. तर फायनल लुक हा असा काहीसा होता. त्यानंतर रुद्राक्षाची माळही घातलेली आहे महादेवाच्या आकृतीवरती. आणि इथे आता पिल्लूची रेडी करायची तयारी चालू झालेली आहे. मी ते तिकडे चालूच होतं त्यांचं काही ना काही करणं. आणि आता पिल्लूसाठी साडी मी ही सिलेक्ट केलेली आहे, व्हाईट कलरची आहे. थोडासा गोल्डन कलरचा काठ आहे याचा, एकदम सॉफ्ट आहे, कॉटनची साडी आहे. सगळ्यात अगोदर जे पदर होता त्याला मी असं करून घेतलेलं आहे, जसं आपण निऱ्या बनवतो त्याप्रमाणे अशा निऱ्या बनवून घेतल्या. पदराचा मी यूज करणारच नाही मुळात साडी घालत असताना, पण जेव्हा वेअर करतो ना तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. तर अगोदर सगळा पदर आणि ही हाफ साडी मी वेगळ्या साईडला काढून ठेवलेली होती. तिला वेअर करण्याच्या अगोदरच हे पार्टिशन करून घेतलेलं होतं. आता मी कट नाही करत आहे साडी, बट वेगळ्या बाजूला काढून ठेवलं. आणि वेअर करताना ना अगदी हळूहळू गोष्टी तिला करायला लागत होत्या, कारण ती रडते की काय मला याची भीती वाटत होती. सगळ्यात अगोदर तर डायपर घालून घेतलं. त्यानंतर क्रीम कलरची इथे आतून तिला मी पॅन्ट घातलेली होती छोटी. आणि त्यानंतर जसं मी स्वॅडल करते आंघोळ झाल्याच्या नंतर, जर तुम्ही माझा आंघोळीचा व्हिडिओ पाहिलेला असेल बाळाच्या आंघोळीचा, तर तुम्हाला तिथे पण मी सांगितलं होतं. त्याप्रमाणेच जसं मी स्वॅडल करत होते तसंच राऊंड मी ती साडी तिच्या अंगावरती टाकत होते आणि खालच्या साईडनं ती ओढत होते.
अशा पद्धतीनं फक्त 3 ते 4 वेळेला मी राऊंड करून घेतले होते आणि त्यानंतर एकदम छान ती फिट झाली होती तिला साडी. आणि तिचे पाय तिला हलवायचे होते, त्यामुळे तिला थोडीशी किरकिर करत होती. आणि अशा पद्धतीनं साडी वेअर करून झालेली आहे. आता मोत्याच्या माझ्याकडे 2-3 माळा होत्या, तर मला असं वाटलं की तिच्या हातामध्ये आपण बँगलसारख्या ते पूर्ण राऊंड राऊंड करून मी ठेवते म्हणून. एक मी घालून ठेवली होती तिला बँगलसारखी, बट दुसऱ्या वेळेला काय झालं की ती माळ तुटून गेली होती, त्यामुळे मला मग ती पण काढावी लागली. सगळ्यात डिफिकल्ट टास्क जो होता ना तिला रेडी करण्याचा, तो म्हणजे तिला गंध लावायचा होता. मला रेड कलरचा मोठा गंध लावायचा होता, त्यानंतर त्याच्या बाजूंनी व्हाईट कलरने छोटे छोटे टिपके द्यायचे होते. आता भस्माचा यूज करत आहे मी इथे, माझ्याकडे लाल आणि व्हाईट कलरचा गंध नव्हता त्यामुळे. आणि पण आता इथे काय होत होतं की नाही की ती इतकी हालत होती आणि हात ती काव्या तिला पकडत होती चेहऱ्याला, बट ती खूप रडायला लागायची मध्येच. मग म्हटलं की थोडं थोडं करून आपण लावूयात, पण 2दा-3दा आमचे अटेम्प्ट्स फेल गेले. मला पूर्ण तो गंध तिचा मोडावा लागला. तिच्या वेट वाईप्स होत्या त्याने मी सगळा गंध पुसला 2दा-3दा, आणि तरी तो काही सक्सेसफुल झालाच नाही. आता हिला माळ घालत होते मी हातामध्ये, ती माळ तुटली आणि इतके मोती झाले होते तर ते मोती सगळे साईडला घेतले. म्हटलं की कुठेही तोंडात घालते की काय, ह्याची भीती वाटत होती. हातपाय हलवतात सारखे, त्यामुळे आपल्याला करता येत नाही. आणि त्यांना जर काही झालं, इरिटेट झाले की ते मग परत रडणार आणि फोटोशूट काही करू देणार नाही. म्हणून खूप हळूवार गोष्टी चालत होत्या. जवळपास मला तिला रेडी करायलाच एक तास गेला असेल. साडी आणि तिचा मेकअप वगैरे, मेकअप तर काही नाही, पण गंध लावायलाच खूप वेळ गेला. त्यानंतर म्हटलं की जाऊ देत, आपण भस्म लावूयात. आता भस्माचे 3 पट्टे द्यायचे होते, पण तेही ती काही लावू द्यायला तयार नाही. तर मी एकच अशी भस्माचा पट्टा लावलेला होता तिला. त्यानंतर गजरे मी हातामध्ये तिच्या बांधून घेतलेले होते, तेही ती बांधून देत नव्हती. त्यानंतर मोत्याचा हार जो आहे तो मी तिच्या गळ्यामध्ये घातला होता. आणि पिल्लू अशी छान मस्त दिसत होती. आणि जो पल्लू आपण जो सोडला होता तो असाच मी ओपन ठेवलेला होता. साईडला तो पूर्ण साईडला टाकलेला होता, कारण साडी एवढी आपण यूजमध्ये येत नाही. आणि फायनली हा असा काहीसा आमचा डेकोरेशन आणि पिल्लूचा लूक होता. आता यामध्ये कमी होती ती म्हणजे बेलपत्राची. आता एवढे रात्रीचे 10:30-11 वाजलेले होते आणि हे गेले होते बेलपत्र आणायला, कारण त्याच्याशिवाय महादेवाचं खरं तर काही अर्थच नसतो. महादेवाला बेलाचं पत्र खूप आवडतं. मी म्हटलं होतं की आपण क्राफ्ट पेपरचं बनवूयात, बट ते म्हटलं की नको, हे आपण ओरिजिनलच आणतो मी, भलेही वेळ लागू देत. त्यानंतर पिल्लूच्या डोक्यावरती पण आम्ही असा गजरा ठेवलेला होता पूर्ण हेअर बेल्टसारखा. आणि शेवटी असं काहीसं डेकोरेशन झालेलं होतं पूर्ण. आणि पिल्लू ही खूप गोड दिसत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं खरं तर क्रेडिट माझ्या मिस्टरांना जातं. त्यांनी खूप 2-3 तास त्या गोष्टी बनवलेल्या आहेत, डेकोरेशन वगैरे. तर हा असा आमचा फोटोशूट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला पुन्हा भेटूयात, बाय.